तारिणी, बरं झालं इथेच भेटलीस. कौशिकी, ही बघ आली तारिणी. हो हो, हे काय आहे? आपली परंपरा आहे. घरात आलेल्या लक्ष्मीच्या हाताचे ठसे वास्तूवर उमटवायचे असतात. हे बघ तारिणी, तू जेव्हा लग्न करून घरात आलीस तेव्हा हे सगळं करणं शक्य नव्हतं. तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती आणि सगळ्यांच्या मनात तुमच्या लग्नाच्या बाबतीत खूप प्रश्न होते. पण ते सगळे प्रश्न आता दूर झालेत. तुमचं विधिवत लग्न सुद्धा झालंय. मग ही परंपरा पार पाडायला काहीच हरकत नाही. काय झालं? अरे काही नाही, तारिणीच्या हाताचे ठसे उमटवायचे. तारिणी, ठेवा ना इकडे. म्हणजे हे ठसे भिंती. तारिणी, तू मोठी सून आहेस या घरची. तू खांडेकरांची मोठी सून आहेस. आणि या घरात सून फक्त सून नसते, ती गृहलक्ष्मी सुद्धा असते आणि अन्नपूर्णा सुद्धा असते. आणि या वास्तूला नवीन लक्ष्मीची ओळख नको व्हायला. या घरावर जेवढा केदारचा हक्क आहे तेवढाच तुझा सुद्धा आहे. तारिणी, मी या घराला, या कुटुंबाला फार प्रेमाने सांभाळलंय आणि मला खात्री आहे की तू सुद्धा तेवढाच प्रेमाने सांभाळशील. सांभाळशील ना? मला माहिती आहे तुला आत्ता असं वाटत असेल की या घरातली काही माणसं फार कठोर आहेत. पण तारिणी, मी तुला सांगतेय, या घरातला प्रत्येक माणूस तेवढाच प्रेमळ आहे. हे घर, या घरातली माणसं, हे कुटुंब, ही जबाबदारी आता मला तुझ्याबरोबर शेअर करायची. कारण माझा तुझ्यावर विश्वास आहे तारिणी. आणि मला खात्री आहे माझ्या विश्वासाला तू तडा जाऊ देणार नाहीस. हे घर मी जेवढ्या प्रेमाने सांभाळते तेवढ्याच प्रेमाने तू सांभाळशील ना? मी प्रयत्न करेन नक्की कौशिकी ताई. ये प्लीज. केदार, मदत कर. अगं साडी सांभाळ. हे काय झालं? तारिणी, बघू हे काय लागले? एवढी मोठी जखम कशी झाली? नाही नाही, काही नाही कौशिकी ताई. अगं काही नाही, कसं केवढी मोठी जखम आहे? बघू मला जरा. बस. नाही कौशिकी ताई, नाही, कसं हळू दिसतंय केवढी मोठी जखम झाली. तारिणी, काय झालंय? कधी लागलं तुला? आणि तुम्ही दोघांनी मला सांगितलं का नाही? काय झालं का हिला? केदार, हे बघ, प्लीज काही लपवू नको. सांग. नाही नाही, जे काही झालंय ते प्लीज स्पष्टपणे सांग. हो, लग्नाच्या आधी आम्ही जस्ट असं भेटलो होतो, कोणाला न सांगता. म्हणजे नाही सांगितलं तरी भेटलात तुम्ही? नाही म्हणजे मीच सांगितलं भेटायला. मला बघायचं होतं ना तिला नटलेली, म्हणून मीच तिला बाहेर भेटायला बोलवलं. आणि तिथे ना रस्त्याचं काम चालू होतं, तर हिचा पाय ट्विस्ट झाला. ते बघा ना किती लागले तिला. म्हणून म्हणतात लग्नाच्या आधी, लग्नाच्या दिवशी नवरा नवरीने एकमेकांना भेटायचं, बघायचं नसतं. हो, ती लागलंय रे तिला. आणि नंतर कळलं ना केवढा मोठा गोंधळ झाला. त्यात तुम्ही दोघं गायब, आम्ही सगळे टेन्शन मध्ये. नवरा नवरीच नाही, आता लग्न लागणार की नाही अशी परिस्थिती होती. नशीब तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही. म्हणजे अजून कुणाला काही झालं होतं का? नाही नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की नशीब
तेवढ्यावरच निभावलं. हा. अजून काही झालं असतं तर महागात पडलं असतं ना. केदार, तारिणी, याच्या पुढे असं काहीही झालं तर लपवायचं नाही. सगळ्यात आधी मला येऊन सांगायचं, कळलं? होत आहे. आणि तारिणी, हा काय हलगर्जीपणा आहे अगं? अगं स्वतःची तब्येत सांभाळावी ना. तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि वॅक्सिनेशन व्हायला हवं आजच्या आज टिटॅनसचं. हो, मी घेऊन जाईल तिला. आजच्या आज, कळतंय? हा. ठसे उमटवूया. बर, तुला जमणार आहे ना? हेड कॉन्स्टेबल परशुराम बेलसर तारणीची आहे. हे सगळं काय घडतंय? तो भूतकाळ मागे सोडून मी इतकी वर्ष पळत आलो, तो तसा अचानक माझ्या जवळ येत चाललाय. बरं केदार, तारिणी, आज चैत्र नवरात्र आहे. उत्तम दिवस आहे. तुम्हा दोघांनाही देवीच्या दर्शनाला जायचंय. देवीचं दर्शन घ्या, तिची ओटी भरा, कुंकुमार्चन करा. तुमच्या संसाराची नवीन सुरुवात होतीये ना. देवीचे आशीर्वाद सुद्धा तेवढेच गरजेचे. आणि युवराज आणि निशिताला मी सांगून ठेवलंय, ते सुद्धा तुमच्याबरोबर येतील. नाही, कारण लग्नानंतर त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं नाही आहे ना देवीचं. त्यानिमित्ताने त्यांचंही होईल. आय नो, खरं तर माझी सुद्धा खूप इच्छा आहे यायची, पण मला खरंच जमणार नाही आहे, कारण माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मी पोस्टपोन करू शकत नाही. आय होप यू अंडरस्टँड. तुम्ही चौघंही जा, छान दर्शन घ्या देवीचं.